ओम सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। 32वा श्लोक। यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्। अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि। अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययां सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते। भयाद्रणाद्रुपरतं मंसन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्। अवाच्य वादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्। हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्माद् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय। सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि। एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु। बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि। तर आपण बघत होतो की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वेगवेगळ्या प्रकारे आपण बघितलं आहे की ते 3 लेव्हलवर त्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्यांदा त्यांनी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे स्पिरिच्युअल लेव्हलवर त्यांनी सांगायचा प्रयत्न केला की आत्मतत्व काय आहे, तू आत्मा समजून घे आणि आत्म्याकडे दृष्टी ठेवून जर तू युद्ध केलं तर तुला कुठलं पाप लागणार नाही. परंतु ते पूर्ण काही त्याला रुचलं नाही, त्याला ते अजून पूर्ण कळलं नाही, कारण त्याची तयारी नाही आहे ती. तर ती तयारी नसल्यामुळे मग दुसऱ्या लेव्हलवर भगवंत येतात, थोडे धार्मिक लेव्हलवर. आणि त्या धार्मिक लेव्हलवर येऊन ते सांगतायत की तू जर युद्ध केलं नाही तर हे सगळे तुला राजा, तुला भित्रा म्हणतील, तू पळून गेला म्हणतील, त्यामुळे तुला स्वर्गसुख तुला मिळणार नाही, अकीर्ती तुझी होईल, आणि सगळे हे महारथी लोक जे आहेत तुला भय तू घाबरला असं समजून तुला तुझी निंदा करतील. आणि सगळ्यात ते शेवटी 34व्या श्लोकात म्हणतात की तू युद्ध कर, तू युद्ध केल्याने जर तू जिंकला तर तुला राज्य मिळेल, आणि तू जर हारला किंवा तू जर काय त्यात जर तुझा बळी गेला तर तुला स्वर्गाला प्राप्त होशील. हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम. म्हणजे त्याला अजून धार्मिक लेवलवर की ॲज ए क्षत्रिय तुझं स्वधर्म आहे की अधर्माच्या विरुद्ध तू लढायचं आहे. आता हे धार्मिक लेवलवर त्याला समजायचा प्रयत्न करतात. आणि आता हे करत असताना त्याला हळूहळू भगवंत सांगायचा प्रयत्न करतायत की म्हणजे त्याला हळूहळू आपला हा सब्जेक्ट थोडा कर्मयोगाकडे चालला आहे. म्हणजे जेव्हा आपण धार्मिक लेवल म्हणतो तेव्हा रिलिजन ज्याला म्हणतो आपण, रिलिजियस लाईफ, बरेच वेळा आपल्या इथे कन्फ्युजन आहे रिलिजियस लाईफ आणि स्पिरिच्युअल लाईफमध्ये. रिलिजियस लाईफ म्हणजे वे ऑफ लाईफ, की मी कसं चालावं, कसं बोलावं, मी गृहस्थ धर्मात असताना मी काय काय आचरण करावं, ब्रह्मचर्य आश्रमामध्ये असताना मी काय आचरण करावं, संन्यासी आश्रम असताना काय आचरण करावं. तर याचं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सगळं विवरण केलं आहे, त्याप्रमाणे आपण लाईफ लीड करणं. आणि स्पिरिच्युअल लाईफ असतं की प्रॉपर व्ह्यू ऑफ लाईफ, की माझं जीवनाचा उद्देश काय आहे. म्हणजे नुसतंच मला चांगलं गृहस्थ व्हायचं नाही आहे, मला नुसतंच चांगलं ब्रह्मचारी राहायचं नाही, नुसतंच चांगला संन्यासी व्हायचं नाही आहे. चांगल्या या दृष्टीने म्हणतो एक रिलिजियसच्या वेळी की बाबा तो सकाळी उठतो आणि मग ध्यान जप करतो, संध्याकाळी उठतो, हे करतो ते करतो, ठीक आहे, हे सगळं आवश्यक आहे, अनावश्यक नाही आहे. परंतु या सगळ्या करण्याच्या मागचा उद्देश क्लिअर असायला पाहिजे. मी का करतो आहे हे, तर हे आहे, ही आहे फिलॉसॉफी. म्हणजे त्या आपल्या लाईफकडे कुठल्या दृष्टीने बघायचं. एक आहे वे ऑफ लाईफ
आणि एक राईट व्ह्यू ऑफ लाईफ, की मी त्या या माझ्या जीवनाला मी कसं घ्यायचं. आणि यासाठी म्हणून आता भगवंतांनी या 38व्या श्लोकामध्ये ते म्हणत आहेत की सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयो जयो, की आता इथेला समत्व योग सांगतात की ह्या जय पराजय यामध्ये तू थोडासा समत्व योग उच्चते. म्हणजे तुझं अटिट्यूड कसं असायला पाहिजे ह्या जय आणि पराजयाकडे. आता हे अर्जुनाला सांगत नाही आहे, तर अर्जुनाला सांगत असताना आपल्याला पण रोजच्या रोज, आता अर्जुनाला ते मोठं महायुद्ध करावं लागलं होतं तिथे कौरवांशी, पण आपल्याला रोजचंच युद्ध करावं लागतं आपल्या नातेवाईकांशी, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी, आपल्या ओळखीच्या लोकांशी, इवन स्वतःशी. तर युद्धाचा प्रसंग आपला नेहमीच असतो. म्हणून इथे भगवंत म्हणतायत की तू समत्व म्हणजे इम्पॉर्टंट सांगितलं आहे की तुझं थिंकिंग, तुझं अटिट्यूड हे तू तुझं व्यवस्थित ठेवायला पाहिजे. म्हणजेच कारण जेव्हा आपण आपलं मन असतं, जेव्हा आपलं मन शांत असतं, तेव्हाच खरी खरी आपल्या सगळ्या फॅकल्टी आपण यूज करू शकतो. म्हणजे मनाची शक्ती, बघण्याची शक्ती, विचार करण्याची शक्ती, सगळ्या शक्ती. तुमचं मन जर बघा आत डिस्टर्ब असेल ना, तर मी काय सांगतोय ते पण तुमच्या कानात जाणार नाही, कारण मनात नाही, म्हणजे तुम्हाला ते ऐकू शकणार नाही तुम्ही. माझं मन जर डिस्टर्ब असेल तर मला काय बोलायचं आहे हे मला समजणार नाही, सुचणार नाही. तर जोपर्यंत आपण समत्व म्हणजे जेव्हा आपलं मन शांत, स्थिर, एका लयीत असतं, समपातळीवर असतं, तेव्हा आपले सगळे इंद्रिय काम करतात. तुम्ही जेवताना बघा, जेवताना तुम्ही बसल्यानंतर जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा बरेच वेळा असं तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळा चक्कर चालू असतो, त्यात मीठ कमी आहे, जास्त आहे, तुम्हाला कळत पण नाही, बिकॉज यू आर नॉट गिव्हिंग प्रॉपर अटेन्शन टू दॅट फूड. तर हे समत्व आपल्याला प्रत्येक क्षणी हे आपल्याला आवश्यक आहे. नुसतं युद्धाच्या वेळेस नाही, आपण जे काम करतो, जसं करतो त्यावेळेस जर समत्व आपलं आपण जर ठेवलं, म्हणजे मनामध्ये जर विषमभाव येऊ दिले नाहीत. ते श्रीरामकृष्ण म्हणतात ना की ते लाटू महाराज शिकवताना म्हणतात, त्या लाटू महाराज ते आहेत तेव्हा कोणाला तरी विचारतात, त्या तो काय करतोय, भगवंत काय करतोय, तर म्हणते ते त्या सुईच्या म्हणजे सुईमध्ये तो धागा टाकतोय, म्हणजे काय उंट जातोय सुईच्या त्या छिद्रामधनं, तो उंट पास होत आहे. म्हणजे इट्स अ इम्पॉसिबल थिंग. परंतु हे असं जोपर्यंत आपलं समत्व येत नाही किंवा विषम अवस्था आपली जात नाही, डिस्टर्ब माइंड आपलं जात नाही, तोपर्यंत आपली डिस्क्रिमिनेटिव्ह पॉवर आपली जी आहे किंवा विवेक जो आपला आहे तो सदैव जागृत राहत नाही. आणि हा विवेक आपला का जातो किंवा आपलं मन का बिघडतं, डिस्टर्ब का होतं, त्याला 2-3 कारणं आहेत. मेन कारण आहे आपला मोह, की आपण अटॅच झालो असतो काही काही गोष्टीवर आणि त्या गोष्टीच्या अटॅचमेंट मध्ये अडकल्यामुळे होतं काय की आपण त्या मोहाला बळी पडतो. मोह आला, त्याच्यामध्ये जर बाधा आली, त्या मोहाच्या मध्ये जर बाधा आली तर आपण काय म्हणतो, त्याला शोक होतो. मोह त्यानंतर शोक होतो आपल्याला. आणि शोक जेव्हा येतो किंवा जेव्हा दुःख मनात येतं तेव्हा आपलं सगळं डिस्क्रिमिनेटिव्ह पॉवर म्हणा किंवा सगळी आपली जाते. तर अशा दृष्टीने हे समत्व हे फार महत्त्व आहे. आणि आपण बघितलं होतं की आपल्या जीवनामध्ये असे चढ उतार येणार आहे. आणि त्याच्यावर आपण उदाहरण बघितलं की जेव्हा आपण चाकूला जेव्हा धार लावतो तेव्हा ती खडबडी त्याच्यावर लावतो तेव्हाच त्याला धार येते. तसंच जोपर्यंत आपण या विषम परिस्थितीतून आपण जात नाही तोपर्यंत आपल्या पण याला म्हणजे काय इंटेलिजन्सला धार येत नाही, ती येणं फार आवश्यक असतं. म्हणून आणि हे समत्व येण्यासाठी आपण विचार केला होता की एखाद्यामध्ये IQ त्याचा खूप स्ट्रॉंग आहे, पण त्याचा EQ जर नसेल म्हणजे इमोशनल क्वोशंट त्याचा जर ठीक नसेल तर असा माणूस या जगामध्ये बऱ्याच वेळा फेल जातो. याच्यावर आपण मागच्या वेळेस हे केलं होतं, विचार केला होता. तर इथे जेव्हा भगवंत म्हणतायत की ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वापससी आणि समकृत्वा लाभ अलाभ जय आणि जय आणि अजय या सगळ्यांमध्ये तू सम राहा.
नाव आता इथे हळूहळू तर पुढच्या काही श्लोकांमध्ये कर्मयोगाची सुरुवात करतायत ते आणि त्याला सांगायचा प्रयत्न करतायत की आता तुझं खूप झालं हे सगळं रडणं ओरडणं आणि मला फिलॉसॉफी शिकवणं मला ज्ञान देणं हे तुझं खूप झालं आता. नाव यू प्रिपेअर युअर सेल्फ, तुझा EQ तुझा स्ट्रॉंग कर. तू इमोशनली इम्बॅलन्स झाला आहे. बाय फॉलोईंग कर्मयोगा यू शुड स्ट्रेंथन युअर EQ. हा धार्मिक वे किंवा रिलिजियस लाईफ आपण का लीड करायचं असतं. आपण म्हणतो काय हे रिलिजियस लाईफ, हे पूजा करा हे करा, हे सगळ्यात काही अर्थ नाही आहे, घंटा वाजवा आणि ते जप करा, उपास तापास करा, कशासाठी आहे हे. हे सगळं आपलं शारीरिक आणि मानसिक या दोन्हीवर थोडंसं आपलं मनाचं कंट्रोल आणण्यासाठी आहे. की समजा मी रात्रभर उपास केला किंवा मी पूर्ण रात्रभर काही असं व्रत घेतलं, त्याच्याने काय झालं त्यांनी की माझा लक्षात आलं की 24 तास मी उपाशी राहू शकतो. माझ्या शरीरावर माझं कंट्रोल आलं. मनामध्ये खालीवर झालं थोडंफार की 2 बिस्किटं खाऊन घेऊ, नारळाचं पाणी पिऊ, हां आपण असं काही काही गोष्टी करायचा प्रयत्न, नारळाचं पाणी पिऊन घेऊ, तर हे करू तर ते करू, तर मनात थोडंफार कमी जास्त विचार आले. परंतु हे सगळं होत असतानाही जर मी थोडंसं ते विचार केला की नाही मी याला बळी पडणार नाही, मी काय इतकं हे आहे 10 तास मी काय उपास राहू शकणार नाही, असं करता करता जर आपण विचार केला असा दृष्टीने ह्या सगळ्या पेनान्सकडे जर आपण बघितलं असं दृष्टीने, तर लक्षात येतं की आपलं थोडं त्याने हळूहळू माइंडवर पण कंट्रोल येतं की नाही मी शक्य आहे. मी मागच्या वर्षी 10 तास मी उपाशी राहिलो होतो. कुठे मी हे करताना, कारण मी एकदा उदाहरण सांगतो, मी जेव्हा हिमालयात जेव्हा कधी कधी जातो तर मी त्या दिल्लीवरनं बसने बसायचो आणि टणकपूरला जायचो बसने. तर बरेच वेळा ती बस त्या पहाडातली अशी फिरत 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 वाकडे नागमोडी रस्त्यातनं जात असते पूर्ण ती. आणि त्या बसेस कशा असतात की संध्याकाळी 6 वाजता बसायचं आणि दुसऱ्या दिवशी 6-10 वाजता सकाळी 6-7 वाजता उठायचं पोचतं. तर मी जेव्हा जात होतो तेव्हा मग एक दिवशी फॉर्च्युनेटली असं झालं की मी बसलो आणि माझ्या बाजूला एक मुलगी बसली होती. आणि आता उपाय नव्हता काही बसलो आणि मी ट्रॅव्हल केला सुरू केला. तर मी मध्ये थोडासा गाडी बस थांबली की मी थांबायचो, थोडंसं पायचारी करायचो, थोडं 2 बिस्किट खाल्ले, हळू पाणी पिलो. कारण काय खूप मी प्रवासात खात नाही पण थोडं खात मी जात होतो. झाला बस थांबली उतरायचं, थोडंसं फिरायचं, बसायचं असं. दुसऱ्या दिवशी 7 वाजता जेव्हा मी टणकपूरला उतरलो तेव्हा मला लक्षात आलं की ती मुलगी 6 वाजता जी बसली होती ती एकदाही उठली नाही बघा. ना उठली, ना पाणी प्याली, ना काही खाल्लं. मी तिला जाताना राहवलं नाही. मग तिला म्हटलं की तू एवढाच पूर्ण 12 तास प्रवास केला तर म्हटलं तू कसं काय इतका वेळ तू म्हणजे बसून राहू शकली. तर स्वामीजी हमको म्हणजे हॅबिट आहे. तिचं म्हणणं कसं की असं 12-12 तास 14 तास आम्हाला बसून राहून प्रवास करायची आम्हाला हॅबिट झाली आहे. नाव हॅबिट जरी झाली असली तरी ही हॅबिट कशी येते तिला काय वाटलं असेल पहिल्यांदा ज्यांनी प्रवास केला असेल तेव्हा तिलाही वाटलं असेल की उठावं खावं प्यावं. पण शी मस्ट हॅव थिंकिंग की नाही आपल्याला बसायचं आहे आता म्हणजे बसायचं आता उठायचं नाही इथं बसल्यानंतर. सो हा एक फक्त उदाहरण सांगतो. तर ही शरीरावर कंट्रोल, मनावर कंट्रोल की नाही मला उठायचं नाही आता सीटवर 12 तास मला बसायचं आहे. ही जर जेव्हा आपण मनावर असा निश्चय करतो कुठल्या गोष्टीचा, आता हा जो निश्चय तिचा असेल तो मे बी हा प्रवासापुरता असेल. पण जेव्हा हे लोक किंवा काय रिलिजियस लाईफ लीड करताना जेव्हा आपण पूजा अर्चा ध्यान जप करतो तेव्हा पण असा निश्चय काही असायला पाहिजे. भगवान बुद्धदेव म्हणतात ना की ह्यासने तुष्य तुमे शरीरम त्वगस्ती मांसम प्रलयंच याती, की मी या आसनावर बसून माझं हे सगळं शरीर गळून पडलं तरी मी उठणार नाही आणि मी जोपर्यंत मला ते बोधितत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. तर कधी कधी ह्या रिलिजियस लाईफमध्ये ह्या गोष्टींची आवश्यकता असते. बरेच वेळा आपण ह्या गोष्टी काय उडवून लावतो म्हणजे याचं कुठे काय याचं याने काय होत असतं का त्याने काय होत असतं का, थोडं खाल्लं तर काय फरक पडतो. आपल्या याच्यामध्ये असं काही सांगितलेलंच नाही की तुम्ही खाऊ नका किंवा काही करू नका. श्रीरामकृष्णांकडे जेव्हा स्त्री भक्त जायच्या तेव्हा त्यांना विचारायचं तुम्ही उपास केला आहे का आज. त्या म्हणायच्या हो आम्ही उपास केला आज. तर ठाकूर म्हणायचे त्या मागच्या रूममध्ये जा काही खा फळं बिळ खा आणि मग माझ्यासमोर गप्प करा. कारण काय की तुम्हाला सहन होत नाही, ते ज्याला सहन होत नाही ते खावं. पण इट इज नॉट अ कंपल्शन. पण इथं मुख्य मुद्दा आहे सांगायचा की शरीरावर आणि मनावर थोडंफार जर आपल्याला काही कंट्रोल आणायचं असेल
तर ही हार्डशिप कधी कधी आवश्यक असते. प्रत्येक गोष्ट आपण याला काय अर्थ आहे, त्याला काय अर्थ आहे, हे जुने लोक मूर्खच होते, हे उगीच लिहिलेलं आहे, आता काय शक्य आहे का, असं म्हणून उडवून देऊ नये. ठीक आहे, शक्य नव्हतं, ठीक आहे, पण असं म्हणायला पाहिजे की मला शक्य नाही आहे. हां, तर आता इथे भगवंत म्हणतायत की तू आता त्याच्यासाठी तयार हो. आणि आपल्याला इथे लक्षात येतं की आता हा हळूहळू जो कर्मयोगाचा सब्जेक्ट भगवंत आणतायत, त्याचं कारण काय आहे की मध्येच त्यांनी का तो शब्द आणला, की कारण याचं आहे की कर्मयोगाने आपली प्रिपरेशन होते. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्हाला त्यासाठी प्रिपरेशन करावं लागते. तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन घ्यावं लागते. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला प्रिपरेशन घ्यावं लागते. आता तर काय तर मॉन्टेसरीमध्ये टाकायचं असेल तर आईबाबांना प्रिपरेशन करावं लागते, त्यांचा हे असतो, इंटरव्ह्यू असतो. तर तर कर्मयोग जी आहे गोष्ट, हा कर्मयोग आहे ही जसं प्रिपरेशन, म्हणजे तुम्हाला ज्ञानयोगासाठी तयार करण्यासाठी ही प्रिपरेशन आहे. म्हणून तुम्हाला मग मी म्हटलं की प्रत्येक गोष्टीला आपण उडवून लावू नये. याचं कारण हे आहे की असं जर आपण प्रत्येक गोष्ट उडवून लावली किंवा केलं नाही आपण काही, तर काय ही प्रिपरेशन होणार नाही, तुमची होणार काहीच नाही आहे. हे सगळं कशासाठी आहे? प्रिपरेशनसाठी आहे. तर हा कर्मयोग जो आहे हा तुम्हाला प्रिपेअर करण्यासाठी आहे आणि त्या मार्गावर जाण्यासाठी तुम्हाला थोडासा हा कर्मयोगाद्वारे तुम्हाला जायला थोडासा इझी होईल हळूहळू. तर इथे ते म्हणतात की तू त्या समत्व योगाचा आश्रय घे. आणि म्हणून ते म्हणतात की एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्रिमाम शृणु बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. हो, बिलकुलच महत्त्वाचं आहे. कर्मयोग अत्यंत महत्त्वाचा आहे आचरण्यासाठी. म्हणून रिलिजियस म्हणजे लाईफ म्हणजेच कर्मयोग. म्हणजे पंचमहायज्ञ जे सांगितले आहे गृहस्थांसाठी, की त्यात तो सांगितला आहे देवयज्ञ, ऋषीयज्ञ, नृयज्ञ, नंतर भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, हे जे 5 यज्ञ सांगितले आहे याला पंचमहायज्ञ म्हणतात. की हे यज्ञ सिंपल आपल्या वेदांमध्ये सांगितलं आहे की तुम्ही सिंपल हे करा, पण ॲज ए कर्मयोग त्याच्याकडे दृष्टी ठेवून तुम्ही करायचा प्रयत्न करा. ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या प्रत्येक लाईफमध्ये. कर्मयोग करणं म्हणजे त्याला आपण असं म्हणू नये की कर्मयोगासाठी तुम्हाला खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागतात. सिंपल, तुम्ही ज्या घरामध्ये आहे, ज्या घरामध्ये 4 लोकांच्या फॅमिलीमध्ये तुम्ही ते वास्तव्य करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला काही आश्रमात जाऊन तुम्हाला ब्लँकेट आणि कपडे वाटप करावं लागत नाही. तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करा, तुमच्या पितरांची सेवा करा, तुमच्या आजूबाजू जे काही गरीब मुलं आहेत, माणसं आहेत, त्यांची काही सेवा करा, तुमचे पशुपक्षी आहेत त्यांची थोडी सेवा करा, यांनीच काम होऊन जाईल. परंतु करा काहीतरी. म्हणजे सेल्फिश जीवन तुम्ही घालवू नका, तुमच्यासाठी म्हणूनच जीवन तुम्ही घालवू नका, हा त्याचा अर्थ असतो. म्हणून कर्मयोग हा फार महत्त्वाचा आहे. आणि तो जर आचरला तर इथे भगवंत तेच म्हणतायत की बुद्धिर्योगे त्रिमाम शृणु, की मी तुला अशी बुद्धी सांगतो की ज्या बुद्धीनी बुद्ध्यायुक्तो यया पार्थ, की ज्या बुद्धीनी तू ह्या कर्माचं बंधन तोडू शकशील. कारण कर्मयोग जसा महत्त्वाचा आहे तसाच कर्मयोग तुम्हाला अडकवण्यासाठी पण जबाबदार आहे. म्हणजे ही सायकल आहे. जर कर्म आपण जर निष्काम भावने जर करू शकलो नाही तर त्या कर्मामध्ये आपण अडकून बसतो. त्या कर्मामधून सुटू शकत नाही आपण कित्येक उदाहरणं बघतो. लोक पॉवर सोडू शकत नाही. ही पार्टी, या पार्टीत पॉवर मिळेल की त्या पार्टीत, या पार्टीत मला पॉवर मिळेल त्या पार्टीत. तर ही जी हॅबिट आहे प्रत्येक माणसाला, म्हणजे मी नुसतं उदाहरण देतो, पण आपल्याला पण आपलं पण मन इतक्या ह्याच्यात गुंतलं असतं. तुम्ही जर आता 4 मुलांना जर एखाद्या गरीब मुलांना शिकवत असाल तर त्यामध्ये पण तुम्ही सापडू शकता. ते पण निष्काम भावने होत नाही की त्या 4 मुलांना मी शिकवेन, मग ते मुलं मोठे होतील, मग ते मला विचारतील, मग मला ते मॅडम म्हणतील, मग ते माझ्या उद्या काळजी घेतील, मग माझ्या असं करतील, माझ्या वेळेस कामात येतील. काही ना काही अपेक्षा येते. आणि कर्म म्हटलं की त्याचं फळ अवश्यंभावी आहे, चांगलं किंवा वाईट. फळाशिवाय कुठलंच कर्म नाही आहे. म्हणून हा कर्मयोग जसा आपल्याला हळूहळू त्या आध्यात्मिक मार्गावर वरती घेऊन जाऊ शकतो, त्याचप्रमाणे तुम्हाला कर्मयोग स्टॅग्नट पण करू शकतो, तुम्हाला बांधून टाकू शकतो. तर ह्या कर्मयोगाची, म्हणून इथे म्हणतं भगवंत की कर्मबंधम प्रहास्यसी, ह्या कर्मापासनं तयार होणारं बंधन हे कसं कापायचं याचं ज्ञान मी तुला शिकवेल. यया भुक्ती, की कुठल्या बुद्धीने तू काम करायला पाहिजे.
म्हणजे तुझं हे कर्म करताना तुझं ॲटिट्यूड काय असायला पाहिजे हे व्हेरी इम्पॉर्टंट. कर्म म्हणत नाही आहे, कर्माच्या मागची तुमची मानसिक स्थिती ही फार महत्त्वाची आहे. मानसिक स्थिती जर तुमची योग्य नसेल तर तुम्ही कितीही मोठं कर्म करा ते तुमचं स्वतःचं कर्म होऊन बसेल. हां, म्हणून इथे भगवंत म्हणतात त्याला की आपण आता हळू तिसऱ्या चॅप्टरमध्ये पुढे बघणारच आहोत, कर्मयोग डिटेल्स सांगतील. तर इथं फक्त ते म्हणतात की एषा सांख्ये बुद्धियोगे त्विमांशो बुद्धायुक्त या पाहतं की कुठल्या दृष्टीत तुझं कर्मबंधन मी तोडू शकेन हे मी तुला सांगतो. हां, इथे शंकराचार्य खूप छान म्हणतात. शंकराचार्य म्हणतात योगे तू तत्प्राप्ती उपाये निस्संगतया द्वंद्व प्रहाणपूर्वकम ईश्वर आराधनार्थ कर्मयोगे कर्म अनुष्ठाय समाधी योगे. ते म्हणतात की मी शंकराचार्य नोट देतात की जे काही कर्म मी करतो ते ईश्वर आराधनार्थ, की मी ईश्वराची सेवा करतोय, ईश्वराला अर्पण करतोय, हा बोध ठेवून जर कर्म केलं तर तो कर्मयोग होतो, नाहीतर नुसतं कर्म होतं. हां, तर ते आता पुढच्या श्लोकात म्हणतात 40व्या नेहाभिक्रमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. ते म्हणतात की हा जो नेह अभिक्रमनाशो इह म्हणजे हा मोक्ष मार्ग, कुठला कर्मयोगाद्वारे होणारा मोक्ष मार्ग. इह म्हणजे हा कर्ममार्ग. या निष्काम कर्मयोगात म्हणजे अभिक्रम म्हणजे आरंभाचा किंवा बीजाचा नाश होत नाही ते म्हणतात. आणि प्रत्यवाय पण या कर्मयोगात होत नाही. प्रत्यवाय म्हणजे काय, विरुद्ध फळ. मी काही एखादं काम केलं आणि त्याचं फळ काही मला वेगळं मिळालं, हे विरुद्ध फळ पण मिळण्याचा काही याच्यामध्ये धोका नाही आहे, असं घडत इथे नाही. म्हणून या निष्काम कर्मरूपी धर्माचे थोडं जरी आपण म्हणजे साधना केली याची, तरी या जन्ममरणरूपी या भयापासून आपण रक्षण आपलं करू शकतो. नेह अभिक्रमनाशो असती. अभिक्रम म्हणजे इथे म्हणतात ते की नाश होणं, बीजाचा नाश होणं. म्हणजे एखादं मी काम करतो आहे, कर्मयोग करतो आहे, म्हणजे एखादा फेल्युअर काम करतो आहे आणि त्याच्यामध्ये फेल्युअर, जसं आपण प्रॉफिट आणि लॉस. कधी एखादा मी बिझनेस करतो आहे, त्या बिझनेसमध्ये कधी प्रॉफिट गेलं कधी लॉस आला, हे बिझनेसमध्ये होऊ शकतं. पण कर्मयोग तुम्ही जर खरं जर तुम्ही उद्देश ठेवून किंवा चांगल्या दृष्टीने जर तो कर्मयोग आरंभ करायचा प्रयत्न केला तर इथं भगवंत म्हणतात की ते फेल्युअर शक्यच नाही आहे. कर्मयोगामध्ये फेल्युअर शक्य नाही आहे. प्रॉफिट लॉसला तुम्ही बघू नका की मी त्याला 500 रुपये दिले आणि त्याने तर मला का थँक्यू म्हटलं नाही. पण तुम्ही जर त्या भावाने तिला दिले असतील तर त्याचं जे काही फळ मिळायचं ते तुम्हाला मिळेल. हां, तर ह्यासाठी ते म्हणतायत की फेल्युअर तुमचं ह्या कर्मयोगाद्वारे होणार नाही. म्हणून ते म्हणतात की अभिक्रम नाश, आणि म्हणतात प्रत्यवाय की त्याच्यामुळे ॲडव्हर्स रिझल्ट पण मिळणार नाही, त्याच्यामुळे काय उलटं काही होणार नाही तुमचं. ह्या दोन्ही गोष्टी जसे बिझनेसमध्ये होऊ शकतात तशा ह्या दोन्ही गोष्टी इथे होणार नाही. आणि ते म्हणतात की स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, की या कर्मयोगाचं तुम्ही थोडं जरी अनुष्ठान केलं जीवनामध्ये, या कर्मयोगाला तुम्ही थोडं जरी जीवनामध्ये उतरायचा प्रयत्न केला तरीही ते महत भयापासून तुम्हाला वाचवतं. महत भय म्हणजे कुठलं, की जन्ममरणाचा फेरा किंवा पुन्हा या कर्माच्या याच्यामध्ये अडकणं. कारण कर्म आलं, मग त्याचं फळ आलं, मग फळ भोगासाठी पुन्हा आपल्याला जन्म घेणं आलं. तर या सायकलपासून तुम्हाला जर वाचायचं असेल तर स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, की थोडा जरी तुम्ही कर्मयोग आचरण केला तुमच्या जीवनामध्ये तरीही तुमचं जीवन सुकर होऊ शकतं, असं भगवंत इथे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादी घरी पूजा करताना काही तुम्हाला विष्णू सहस्रनाम पारायण करायला सांगितलं आहे की गीतेचं पारायण करायला सांगितलं आहे. मग आपल्या इथे ते ब्राह्मण येऊन म्हणतील की नाही तुम्ही 21 वेळा करा, 8 वेळा करा, 3 वेळा करा, असं केलं की मग तुम्हाला हे प्राप्त होईल, मग तुम्हाला ते प्राप्त होईल. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग काय आहे की नाही, मला माझ्या मनाच्या शांतीसाठी, भगवंताला आनंद देण्यासाठी किंवा मला स्वतःला आनंद मिळण्यासाठी म्हणून मी हे विष्णू सहस्त्रनाम पारायण करणार आहे किंवा गीतेचा पाठ करणार आहे. आता हे दोन गोष्टी आहे. एक आहे मटेरियल बेनिफिट की तुम्ही इतकं केलं तर तुम्हाला हे मिळेल, आणि एक आहे इनर ग्रोथ की मला आनंद मिळावा, की माझ्या आनंदासाठी म्हणून मी करायचा प्रयत्न करतो. म्हणजे कर्म एकच होत आहे बघा, पण एकच कर्म दोन प्रकारचे फळ देतात.
एक आहे मटेरियल प्रॉस्पेरिटी देऊ शकतं किंवा मटेरियल काही गेन तुम्हाला होऊ शकतो त्याच्यापासून, काही पैसा मिळेल, काही अजून काही कुठली प्राप्ती होईल. आणि दुसरा होऊ शकतो इन्नर ग्रोथ. म्हणजे इन्नर ग्रोथ म्हणजे शांतता मनाची किंवा समत्व, शांती मिळणं हे होऊ शकतं. तर म्हणून तिथे भगवंत म्हणतात की स्वल्पमप्यसु धर्मस्य, की तुम्ही छोट्या प्रकारात जरी हा कर्मयोग तुमच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला, तरी आचरलात, तरी म्हणतात की तुम्हाला हे खूप मोठं, म्हणजे आता त्याचा थोडासा इथे उत्साह ते वाढवत आहेत. कारण पुन्हा त्याच्या मनात प्रश्न निर्माण काय होईल की बाबा आता हे आत्मबंध यांनी आत्मतत्व सांगितलं, हे आत्मावर काहीतरी म्हणले, मग आता मध्येच त्यांनी हे कर्मयोग काही घेऊन आले, मग आता या कर्मयोगाने होईल की काय ते मला माहीत नाही. कोणी सांगितलं कर्मयोगाने होईल? माझ्या ह्यानी तर आत्मतत्व तर पाळणं होत नाही आहे, माझ्या ह्यानी कर्मयोग तर होईल की नाही मला शंकाच आहे. आपल्याला शंका असते की मला एवढंही होत नाही माझ्याच्यानी, आपण करू शकत नाही. तसंच याला पण प्रश्न येऊ शकतो. म्हणून इथे भगवंत त्याला क्लिअर करतात की तुला 24 तास 12 महिने कर्मयोग तुला फॉलो करता आला नाही तरी चालेल, थोडासा कर, स्वल्पमप्यसु, जेवढं शक्य आहे तेवढं कर. कारण जेव्हा आपण संसारात राहतो तेव्हा कम्प्लीट अनसेल्फिश होणं फार कठीण आहे. जोपर्यंत आपल्या म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, खरोखर ज्याला ज्ञान प्राप्त झालं आहे तोच माणूस अनसेल्फिश असू शकतो. अदरवाईज साधारण माणूस आपल्यासारखा हा कधीच अनसेल्फिश होऊ शकत नाही. 24 तासातनं कधी काळी आपण एखादं काम आपण काय सेल्फलेसली करू शकतो. बट अदरवाईज आपला प्रत्येक गोष्टीमध्ये, कारण आपल्यामध्ये जे जीन्स आहे दे आर सेल्फिश. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला ते स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून सदैव आपलं शरीर काम करत असतं. म्हणून इथे भगवंत म्हणतात की थोडं कर, जेवढं शक्य आहे तेवढं कर. 24 तास तुला कोणी सांगत नाही, 12 महिने कोणी सांगत नाही तुला करायसाठी, पण जेवढं शक्य आहे तेवढं कर, हळूहळू मग मात्रा वाढवत जा. म्हणून इथे त्याला अशी शंका येऊ नये की मला ते ज्ञानयोग पण जमत नाही आणि कर्मयोग पण जमत नाही आहे. तर म्हणून त्याला थोडंसं ते सांगतायत, त्याला त्याचं साहस त्याचं वाढवत आहेत त्याच्या मनामध्ये, आणि त्याला म्हणतात की तू हा कर्मयोग फॉलो करायचा प्रयत्न कर. पुढे म्हणतात व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिना. आता इथे थोडंसं म्हणजे कर्मयोगाचे काही निगेटिव्ह पार्ट्स किंवा कर्मयोगावर काही जे लोक आक्षेप घेतात त्यांच्याबद्दल हळूहळू भगवंत इथे सांगायचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणतात हे अर्जुना कुरुनंदन, या मार्गात म्हणजे ह्या कर्मयोगाच्या मार्गात ते म्हणतात व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे निश्चयात्मिका बुद्धी एकच आहे. आणि ती म्हणजे कुठली की अज्ञानी किंवा सकामी पुरुषांची बुद्धी हे पुष्कळ फाटे असलेल्या अशा अनंत काय म्हणतात त्याला जाळ्यासारखे असतात. फार थोडक्यात की ही बुद्धी जी आहे, म्हणजे आपण हिंदू धर्म जर घेतला तर हिंदू धर्मामध्ये 4 वेद आहेत, एवढे मोठे मोठे वेद आहेत, त्याचे इतक्या ब्रँचेस आहेत, मग कुठली फॉलो करू मी? कोणी म्हणतं बाबा हा योग वापरा, कोणी म्हणतं तो योग वापरा, कोणी म्हणतं ईश्वराची पूजा करा म्हणतात, कोणी म्हणतात ह्या देवधर्माची पूजा करा. इतके वेगवेगळे मार्ग आपल्यामध्ये आहे, बहुशाखा, इतके वेगवेगळे रस्ते आहे. कोणी म्हणते जप करा, कोणी म्हणतं ध्यान करा, कोणी म्हणतं 1,00,000 जप करा, कोणी म्हणतं 10,000 जप करा, कोणी म्हणतं अर्धा तास ध्यान करा. म्हणजे या आपल्याच स्वतःच्या धर्मामध्ये इतक्या बहुशाखा आहेत. म्हणजे वी गेट कन्फ्यूज की काय करू, मी भक्तियोग करू की कर्मयोग करू की ज्ञानयोग करू. कधी वाटतं ज्ञानयोग करावं, कधी वाटतं कर्मयोग करावा, कधी वाटतं ठाकूरांची भक्ती चांगलं आहे, कधी वाटतं सरेंडर चांगलं आहे. हे झालं फक्त आपल्या इंट्रा रिलिजनमध्ये. इंटर रिलिजन पुन्हा आहे, जैन धर्म वेगळा सांगतो, बौद्ध धर्म वेगळा सांगतो, मुस्लिम धर्म वेगळा सांगतो. एका दृष्टीने आपल्या हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त जे धर्म आहेत त्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे, ते एकच गोष्ट सांगतात की बाबा तू मस्जिदमध्ये जा, तू त्या ख्रिश्चन आपल्या ह्या चर्चमध्ये जा. पण आपल्या इथे एवढ्या गोष्टी आहेत, आपल्या इथे म्हणते जाऊच नको तू कुठे. काय फरक पडतो, इथे बसून मी गौ करू शकत नाही का, कशा मला तिथे जायला पाहिजे, देव का माझ्या आत नाही का, देव का सगळीकडेच आहे. म्हणजे आपल्या इथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या या धर्माच्या बद्दल धारणा आहेत. इथे ते भगवंत म्हणतात की बुद्धी एकह करून व्यवसायात्मिका आणि बहुशाखा, की अनंत प्रकारच्या बुद्धी आहेत, अनंत प्रकारचे मार्ग आहेत.
हां, अनंत प्रकार आहेत. आणि हा अनंत प्रकारांच्या मार्ग जरी असले तरी हा कर्मयोग असा मार्ग आहे की या अनंत मार्गांना तो एका पाईपलाईनमध्ये आणतो. म्हणजे असू देत चारही वेद वेगवेगळे, असू देत तिथे काहीही कसंही सांगितलेलं असू देत, पण जर तुम्ही कर्मयोग जर आचरायचा प्रयत्न केला तर हे सगळे मार्ग पूर्ण हळूहळू ते एका स्ट्रीममध्ये येतात. कारण काय आहे की हा कर्मयोग म्हणा किंवा भक्तियोग म्हणा हे काही वेगळे मार्ग नाही आहे एकच मार्ग. म्हणजे कर्मयोग तुम्ही का करायला पाहिजे की कर्मयोग करायचा ती चित्तशुद्धी होण्यासाठी, मन शुद्ध होण्यासाठी म्हणून कर्मयोग करायचा. मग चित्तशुद्धी झाल्यानंतर काय होणार आहे की तुमचं मन ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्य होणार आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये संकल्प विकल्प किंवा आशा आकांक्षा ह्या येणार नाहीत. आणि असं माइंड मग काय होईल की तुमचं माइंड उपासना करण्यामध्ये जास्त लागेल, कॉन्सन्ट्रेट जास्त होईल माइंड. कारण मनातले विक्षेप निघून गेले आहे कर्मयोग केल्यामुळे. मग विक्षेप निघून केल्यामुळे काय झालं तुमचं की आता हळूहळू तुमचं मन उपासनेकडे गेलं आणि उपासना करता करता तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होतं. म्हणजे ही एकच पाईपलाईन आहे. ही एकच लाईन आहे. एकच लाईनमध्ये तुम्ही जाता. वेगवेगळे असे त्याला असे मार्ग वेगवेगळे नाही की एक कर्मयोग, एक ज्ञानयोग, एक भक्तियोग असे नाही आहेत मार्ग. म्हणून त्याला म्हणतात की हे बहुशाखा ही अनंताश्च. म्हणजे तू त्याला वेगवेगळे मार्ग समजू नकोस अर्जुना. हा एकच मार्ग आहे आणि हा एक मार्ग जातो तो कर्मयोगातनं. आपण म्हणतो भक्तियोग. भक्तियोग काय कर्मयोग नाही का? म्हणजे जिथे कुठे तुमची शारीरिक ॲक्टिव्हिटी आहे, जिथे कुठे तुमची मानसिक ॲक्टिव्हिटी आहे, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये कर्मयोग आहे. कर्मयोग म्हणजे फक्त लक्षात पाहिजे कर्म आणि योग, योग बुद्धी, त्या बुद्धीने जर आपण केलं तर तो कर्मयोग, अदरवाईज ती फक्त कर्मच राहतं. म्हणून इथं भगवंत म्हणतायत की वेगवेगळे नाना फाटे असलेले ही बहुशाखा असे काही पुरुष म्हणजे अज्ञानी लोक सांगतात की बहुशाखा, की याच्या खूप वेगवेगळ्या शाखा आहेत, वेगवेगळ्या आहेत. म्हणजे त्यासाठी म्हणून तू एक कारण आपल्या इथं बघा की ब्रह्मचर्य आश्रम आहे, व्यवस्थित आपल्या सिस्टीम आहे. ब्रह्मचर्य आश्रम, मग गृहस्थ आश्रम, मग वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे एक एक पायऱ्याने तुम्हाला वरती तुम्हाला घेऊन जातात. आणि प्रत्येक या आश्रमामध्ये तुम्हाला स्टेजेस दिलेले आहेत आणि आश्रमामध्ये कसं वागायचं ते तुम्हाला सांगितलं आहे. आणि प्रत्येक आश्रमामध्ये तुमचं कर्मयोग तुम्हाला सांगितलं आहे की ब्रह्मचर्य असताना काय कर्म करायला पाहिजे आणि गृहस्थ असताना काय कर्म करायला, सगळं. म्हणजेच काय की जन्मापासनं तर मरेपर्यंत आपण कर्मयोगच करत असतो. म्हणजे मी तर म्हणतो कर्म करत असतो. तर तिथे भगवंत म्हणतायत की तुम्ही कर्म करताच आहात, त्याला फक्त योग बुद्धीची जोड द्या. कुठली योग बुद्धी? समत्व बुद्धी. की सगळ्यामध्ये समत्व बघून तुम्ही जर कर्म करत गेलात तर हळूहळू तुमचं मन त्या प्रकारे तयार होऊ शकतं. कारण हे साहजिक आहे. जेव्हा आपण बाहेर बघतो बघा की एखादं मोठी मशीन समजा घरात आणलं तर ते मशीन कसं चालवायचं, वॉशिंग मशीनने विकत घेतली तर ते वॉशिंग मशीन कशी चालवायची याची एक टेक्निक आहे की त्याची एक प्रोसेस आहे. तुम्ही धड करून काहीतरी करून चालू शकत नाही. तर हे आध्यात्मिक लाईफ पण हे तसंच आहे की दिस इज ऑल्सो ए टेक्निक. हे हॅपॅझर्ड करण्यात नाही. हॅपॅझर्ड करण्यामुळे काय तर लोक काय करतात मग काय चला रामकृष्ण मिशन जातो, मग काही दिवस रामकृष्ण मिशन केलं, मग आपण अजून कुठल्या मिशनमध्ये जाऊ, मग अजून कुठल्या मिशनमध्ये जाऊ, मग अजून तिसऱ्या मिशनमध्ये जाऊ. म्हणजे जाण्यात काही अर्थ नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काही म्हणजे वाईट नाही आहे, पण त्याच्यावर प्राप्ती काहीच होणार नाही. कारण कुठल्याही मिशनमध्ये तुम्ही गेला, कुठल्याही आश्रमात जरी गेला तरी तिथे पुन्हा एक वे ऑफ लाईफ असणार आहे, हाऊ टू लीड लाईफ असणार आहे. आणि पुन्हा तिथे नाही म्हटलं तरी कर्मयोगाचा पुन्हा त्याच्यामध्ये पार्ट येणारच आहे. तर हा पार्ट येण्यासाठी म्हणून एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे की कर्मयोग कर्मयोग आपण हा साधायला पाहिजे. नंतर आता पुढच्या ह्या काही श्लोकांमध्ये भगवंत सांगतायत. आता पुढचे खूप महत्त्वाचे काही श्लोक त्यांनी दिले आहेत की या कर्मयोगाच्या बद्दल काही क्रिटिसिझम आहे. म्हणजे काही वेगवेगळ्या प्रकारचं क्रिटिसिझम त्याच्यामध्ये आलेलं आहे. ते कसं आलेलं ते सांगतायत की यामिमाम पुष्पिताम वाचम प्रवदंत विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्यतस्तीति वादिनः कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्मफलप्रदाम
क्रियाविशेष बहुलाम भोगैश्वर्य गतींप्रती. हा 42वा आणि 43वा श्लोक दोन्ही एकत्र घ्यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला कळायला ते सोपं होईल. ते म्हणतात की हे अर्जुना, हे कामात्मा सकामी पुरुष केवळ फल आणि फलावर आसक्त झालेले असतात आणि स्वर्गालाच ते परमश्रेष्ठ मानणारे असतात आणि याहून अजून उत्तम काहीच नाही, म्हणजे स्वर्गापेक्षा अजून काही उत्तम नाही असे ते सांगत असतात. अविवेकी लोक जन्मरूपी कर्मफल देणाऱ्या आणि भोग व ऐश्वर यांच्या प्राप्तीसाठी नाना प्रकारच्या क्रियांचा उपदेश करत असतात आणि हा उपदेश करताना ते खूप म्हणजे यामिमाम पुष्पिताम वाचम खूप दिखाऊ आणि शोभायुक्त अशा वाणीचा उपयोग करत असतात. तर इथे ते म्हणतात की फार सुंदर श्लोक आहे आणि खूप महत्त्वाचे श्लोक आहेत हे, की ते म्हणतात की हे म्हणजे सेल्फिश पीपल म्हणजे कुठले, की ज्या लोकांच्या जीवनाचा उद्देश आहे मटेरियल प्रॉस्पेरिटी ओनली, म्हणजे आपल्या इथे धर्म अर्थ काम मोक्ष सांगितलेला आहे, पण ज्यांना फक्त अर्थ आणि काम हेच ज्यांच्या जीवनाचं उद्देश आहे किंवा ज्यांनी यालाच महत्त्व दिलेलं आहे, अशा लोकांची इथे चर्चा चालू आहे, की जे फक्त अर्थ आणि काम यालाच फक्त जाणतात. अशा लोकांचं इथे थोडंसं इथे बॅकग्राऊंड त्यांना थोडक्यात त्यांचं क्रिटिसिझम भगवान श्रीकृष्ण इथे करतायत, त्यांच्याबद्दल ते भगवान इथे बोलत आहेत, की ते म्हणतात अविपश्चितः प्रवदंती अविपश्चित म्हणजे काय म्हणतात, बुद्धी नसलेले म्हणजे अनइंटेलिजंट किंवा इनडिस्क्रिमिनेटिव्ह नॉट अडाणी, कारण ज्यांचा विवेक बुद्धी नाही आहे. बद्धजीव सगळेच आपण आहोत, आपण मुक्त नाही आहोत, पण ज्यांच्यामध्ये विवेकबुद्धी नाही आहे, म्हणजे धर्म काय अधर्म काय, चांगलं काय वाईट काय, श्रेय काय प्रेय काय याचा विवेक ज्यांच्यामध्ये सत्सद विवेक बुद्धी नाही आहे, अशा लोकांना ते म्हणतात अविपश्चित, की ज्यांची बुद्धी डिस्क्रिमिनेटिव्ह बुद्धी नाही आहे. अशा लोकांना भगवंत म्हणतायत की असे लोक म्हणतात. हे कोण म्हणताय, की ज्यांची अविवेकी बुद्धी आहे असे लोक म्हणतायत हे. तर इथे 5 गोष्टी भगवंत सांगतात, म्हणजे 5 त्यांनी इथे विशेषण वापरले आहेत. या 2 श्लोकांनी जर फोड केली आपण लक्षात येतं की पहिले सांगितलं त्यांनी की हे सेल्फिश लोक कसे अविपश्चित, की त्यांनी या लोकांना लक्षात ठेवायला पाहिजे की मटेरियल प्रॉस्पेरिटी किंवा अभ्युदय हे काही जीवनाचा उद्देश नाही आहे. हे भगवंत सांगायचा प्रयत्न करतायत की त्यांनी समजून घ्यावं की दिस इज नॉट अ एंड ऑफ लाईफ, म्हणजे नुसतंच अर्थ आणि काम इथे जीवन त्यांनी संपवू नये. तर सेकंड इथे क्रिटिसिझम ते करतायत की वेदवादरता, म्हणजे आपल्या ते सांगतात काय, म्हणजे आपल्याच वेदांचं आपल्याला पाठ पडवतात की तुमच्या वेदांमध्ये बघा ना, वेदांमध्ये सांगितलं किती प्रकारचे रिच्युअल्स करायसाठी. तुम्हाला पैसे पाहिजे आहे का, मग हा होम करा. तुम्हाला पुत्र पाहिजे आहे तर मग हा होम करा. तुम्हाला तुमच्या शत्रूला मारायचा आहे मग त्यासाठी हा होम करा. हे तुम्ही वेदातच सांगितलं आहे की वेदवादरता, म्हणजे हे जे सेल्फिश लोक आहे की ज्यांचा फक्त अर्थ आणि काम हाच त्यांच्यासमोर उद्देश आहे, असे लोक तुम्हाला जेव्हा पटवून देतात काही गोष्ट, तेव्हा तुम्हाला काय सांगतात की तेव्हा तुमच्या वेदात सांगितलं आहे की हे सगळं, मी काय बाहेरचं सांगत नाही आहे, मी काय माझ्या खिशातलं सांगत नाही आहे तुम्हाला, पण तुमच्या वेदात सांगितलेलं आहे असं तुम्हाला सांगतात ते. आता वेदात सांगितलेलं आहे हे, कारण याचं हे महत्त्व पण आहे. म्हणजे असं नाही आहे की हे सगळं पैसे आपल्याला आवश्यकता नाही आहे, कम्फर्ट आपल्याला आवश्यकता नाही आहे, असं म्हणत नाही आहेत. आपलं वेद म्हणतं की हे सगळंच आवश्यकता आहे, परंतु ते तुमचं लाईफचं एम नाही आहे.
म्हणजे जेवताना तुम्हाला पोळी पण पाहिजे, भाजी पण पाहिजे, वरण पण पाहिजे, पालेभाजी पण पाहिजे, गोड पण पाहिजे, सगळंच पाहिजे जेवताना. आणि जेवताना सोबत तिथे लोणचं पण पाहिजे तुम्हाला. लोणचं घेतल्याने काय होतं की जेवताना टेस्ट आहे थोडीशी. आता तुम्ही असं म्हणा की बाबा जेवढा मी भात घेतला आहे तेवढं मला लोणचं द्या, तर चालणार आहे का? त्याने पोट खराब होईल तुमचं. तर सांगायचा उद्देश भगवंताचा इथे असंच आहे की तुम्हाला लाईफमधलं इम्पॉर्टंट समजायला पाहिजे की लोणचं कशासाठी आहे की थोडंसं रुची यायला तोंडामध्ये. म्हणून हे जे भोग आपण भोगतो घरात, जे काही आपण आपले भोग आपण एन्जॉयमेंट आपल्याला लाईफमध्ये आपण भोगायचा प्रयत्न करतो, ते फक्त टेस्ट पुरतं आहे. म्हणजे गृहस्थांनी एन्जॉय करू नये असं कुठेच आपलं वेद म्हणत नाही आहे. त्यांना सांगितलं की तू पैसे पण कमाव, तू एन्जॉय पण लाईफमध्ये कर, पण हे एन्जॉयमेंट तुझं एम असू नये. सगळंच करायला सांगितलं आहे. म्हणजे वेदात आपल्याला सांगितलं आहे की सगळंच करा तुम्ही, बट लिमिटेड. म्हणजे जसं मला लोणचं उदाहरण दिलं की लोणचं जर जास्त खाल्लं तर काय होईल. म्हणजे पहिला कोर्स कुठला तर पोळी भात आपलाही म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांचा, आणि त्याच्यासोबत थोडंसं लोणचं तुम्हाला होल देतात थोडंसं की जस्ट टेस्ट पुरतं. तो दॅट शुड बी इन युअर लाईफ एन्जॉयमेंट. म्हणजे कम्फर्ट आवश्यक आहे लाईफमध्ये, एन्जॉयमेंट आवश्यकता आहे, सगळंच आवश्यकता आहे. परंतु हे असे लोक, सेल्फिश लोक, तुम्हाला ते न सांगता तुम्हाला सांगतात की करा, पैसे पाहिजे तुम्हाला मग होम करा, पुत्र पाहिजे मग होम करा, मग हे पाहिजे मग ते हे करा. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारे सांगायचा प्रयत्न करतात आपल्या इथे की तुम्ही हे करा ते करा. आणि ते सांगतात काय, आपल्या वेदांचाच दाखला देतात आहे. कोण देतात आहे की हे अविपश्चित लोक, की ज्यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेटिव्ह पॉवर नाही, ते लोक देत आहेत. मग ते म्हणत आहेत की नान्यत अस्ति इति वादिनं, की ते म्हणतात की नान्यत अस्ति इति वादिनं, की ते म्हणतात की खा प्या आणि मजा करा. म्हणजे 4 वाक्याची फिलॉसॉफी की डोंट बॉदर अबाउट. कोणी बघितलं आहे, पुढच्याच कोणी बघितलं आहे, आणि त्यांचं खरंही आहे. तसं जर तुम्ही बघितलं, तुमचा जर वेदांवर विश्वास नसेल, तुम्ही काय म्हणाल, कोणी बघितलं आहे त्याला आपण वेदांचं काय होणार आहे. आता हे असे लोक कोण म्हणतात की ज्या लोकांना नुसतंच अर्थ आणि काम त्यांनी महत्त्व करून टाकलं लाईफमध्ये, की हे 2च महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण याच्यापेक्षा काही आहे वेगळं. म्हणजे कर्म हा एक पार्ट आहे. कर्म जर पार्ट नसता तर एवढी विविधता वेगळी राहिली नसती जगामध्ये. कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी सुखी आहे, कोणी दुःखी आहे. ही विविधता का दिसते आपल्या जगामध्ये, ही असमानता का दिसते आहे, कारण कर्म आहे, कर्माचं काही फळ आहे, आणि त्याप्रमाणे आपण जन्म घेतो आहे. वेगवेगळ्या प्रकारात सगळे लोक का जन्म घेत आहेत, म्हणजे जस्ट एक लॉजिक तुम्हाला फक्त सांगतो आहे. पण हे लॉजिक न वापरता आपण काय म्हणतो की बस खा प्या मजा करा, कोणी बघितलं आहे सगळं. तर ते नान्यत अस्ति इति वादिनं, की याच्याशिवाय म्हणजे अर्थ आणि कामाशिवाय काहीच नाही आहे असा जे विचार करतात. आणि कामात मान, की जे नुसतं मटेरियल डिझायर पुरवण्याकरता त्यांचं लक्ष असतं की कसं करून मी पैसा कमावेल, कसं करून मी माझ्या लाईफमध्ये आनंद आणण्याचा प्रयत्न करेन, कसं मी काय काय करेन, याच्याचकडे त्यांचं जास्त कॉन्सन्ट्रेट असतं. तर असे कामात मान लोक, आणि त्यांचा एम काय आहे जीवनाचा, स्वर्ग परा. की त्या लोकांचा एम काय आहे की स्वर्ग प्राप्ती, की मी हा होम केला की मी स्वर्गात जाईन. स्वर्गात जाईन म्हणजे काय करेन, तिथे 24 तास मग नाच गाणे आणि आनंद करेन, काहीच काम नाही आहे तिथे, मला नुसतं खावं पिवं मजा करू. मी कधी कधी ब्रह्मचार्यांच्या त्या क्लासमध्ये म्हणतो की जर तुम्हाला एखाद्या 5 स्टार किंवा 7 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला घेऊन गेलो आणि तुम्हाला म्हटलं की हॉटेलमध्ये राहा, पैशाची चिंता करायची नाही, नुसतं तुम्ही बेल वाजवले की तुम्हाला काय पाहिजे ते सगळं येईल, इतकं सगळ्या गोष्टी आहेत, बेल वाजले की पाणी, स्वर्ग तुम्हाला मिळेल, असं तुम्ही म्हटलं किती दिवस तुम्ही राहू शकणार. तुम्हाला 4 दिवस 8, तुम्ही विचार करा ना, आपण पण विचार करतो की काय एन्जॉय करायला पाहिजे. आपल्याला जर कोणी असं दिलं तर 4 दिवस 8 दिवस 10 दिवस, त्यानंतर इथे आमच्या कधी कधी उत्सव असतो, 4-5 दिवसांवर असं वाटतं की बाबा साधी ते पोळी आणि भाजी दे आपल्याला, ते एवढं ते स्वीट, एवढं ते हे नको, सिम्पल मला आज भाजी पोळी खायचं आहे, कंटाळा येतो. तर जसा दुःखाचा आपला कंटाळा येतो तसा सुखाचा पण येतो बघा. हे जर तुम्हाला
नुसतंच प्रचूर सुख दिलं. म्हणून ठाकूराच्या लाईफमध्ये बघा की त्यांना एकदा नुसतंच खायची ते म्हणतात की हे खाईन मी, ते खाईन असं करतात ते. मी जिलेबी खाईन, मी तो काय त्याला म्हणतात ना सर खाईन, रसगुल्ले खाईन, ठाकूर सदैव म्हणतात. मग ते भैरव ब्राह्मणाला बोलवतात की ते म्हणतात मला काय असं खाई सुटली आहे मला सगळं, मी हे खाईन ते खाईन, मला लोक काय म्हणतील की कसला साधू आहे नुसतं खा करतो आहे. तर भैरव ब्राह्मणे काय करते की त्या रूममध्ये सगळे मोठे मोठे ताटं सजवते. कुठे रसगुल्ले आहेत, कुठे पूर्ण त्याची चळत लागली आहे जिलेबींची, असं सगळं करते त्या. आणि तिथे ठाकूरांना बसू द्या म्हणते जा बाबा तू तुला काय खायचं खा. ठाकूर त्या रूममध्ये जातात आणि मग काय खाऊन पिऊन मग त्यांच्यानंतर तो भाव त्यांना निघून जातो. म्हणजे त्यांच्यात जी खाई उठली होती ती निघून जाते. तो व्हॉट डज इट मीन. आता ठाकूरांना एका क्षणात तसं त्यांना ज्ञान झालं. आपल्याला वेळ लागेल, पण जर विचार जरी आपण केला की नुसतंच कंटिन्यूस 8-10 दिवस समजा तुम्हाला कंटिन्यू असं ठेवलं तुम्हाला लक्ष दिलं काय नको आहे नको वाटावं सारं सदैव. तर इथे म्हणतात की अशा लोकांचा उद्देश काय आहे की स्वर्गपरा. तर कसे लोक त्यांनी सांगितलं इथे की जे सेल्फिश आहे, की सेल्फिश लोक कोण आहे की जे अविपश्चित आहे पहिली गोष्ट. दुसरी वेदवादरता, की ज्या लोकांना या वेदांमधली सगळे कर्म करायचीच फक्त इच्छा आहे, म्हणजे जे सकाम कर्म आहे ते कर्म म्हणतो. आणि जे म्हणतात की न अन्यत अस्तिवादनं, की या लाईफनं दुसरं काहीच लाईफ नाही आहे. असे लोक. चौथे कामात्मान की जे फक्त आपला स्वतःचा सेल्फिश किंवा मटेरियलिस्टिक लाईफच्या नीड्स पुरवण्यासाठी जे म्हणतायत आणि ज्यांचा उद्देश हा स्वर्गात जायचा आहे. अशा लोकांना ते म्हणतात की हे 5 लोक, अशा ज्या लोकांची अशी वृत्ती आहे, आपण बघायला पाहिजे तशी आपली वृत्ती आहे का. तर ते म्हणतात की असे 5 लोक जे आहेत त्यांना हे 5 लोक कधीच कर्मयोगी होऊ शकत नाही. म्हणजे कर्मयोगी होण्यासाठी म्हणून ते इथे प्रिपरेशन सांगतायत की तुम्हाला जर इंजिनिअरिंगमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर 12thमध्ये तुम्हाला इतकं पर्सेंटेज लागतं. ते जर पर्सेंटेज नसेल तर तुम्ही इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनला एलिजिबल नाही आहात. तसंच तुम्हाला कर्मयोगाच्या मध्ये उतरायचं असेल तर ह्या जर गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील तर शक्य नाही, एलिजिबिलिटी नाही. ती तुम्ही समजून घ्या की तुमच्या जीवनाचा उद्देश काय, स्वर्ग आहे की आनंद प्राप्ती आहे, म्हणजे मटेरियलिस्टिक आनंदी प्राप्ती आहे, की सकाम कर्म करण्याकडे तुमची प्रवृत्ती खूप आहे, की हे सगळं काय म्हणतात त्याला पैसा म्हणजे अर्थ आणि काम हेच फक्त जीवनाचा तुमचा उद्देश झाला आहे, हे तुम्ही बघून घ्या. वेदामध्ये कुठेच सांगितलं नाही आहे की तुम्ही पैसे कमावू नका किंवा आनंद करू नका, कुठेच सांगितलं नाही आहे. फक्त वेदात सांगितलं आहे की सगळं करा पण सम्यक भावेने करा, की जिथे ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, ज्या वेळेत ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी करा. प्रत्येक गोष्टीची वेळ द्या. म्हणून ब्रह्मचर्य आश्रम सांगितलं आहे की तुम्ही सगळं करा. गृहस्थ आश्रमामध्ये तुम्ही सगळं एन्जॉय करा, पैसे पण कमावा आणि एन्जॉय पण करा. आणि मग वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम या 2 आश्रमामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. तर यामिमां पुष्पितां वाचम प्रवदन्ते विपश्चित वेदवादरता पार्थ नान्यत अस्तित वादिना कामात्मान स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदा क्रियाविशेष बहुला भोगैश्वर्य गतीं प्रती. नंतर म्हणतात ते पुढच्या 14व्या श्लोकामध्ये भोगैश्वर्य प्रसक्तानां तया अपरुतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. फार इम्पॉर्टंट श्लोक आहे. ते म्हणतात की भोग आणि ऐश्वर्यामध्ये राहून तुम्ही जर विचार करत असाल की मला ती विवेकी बुद्धी येईल तर ते चुकीचं आहे. की भोग ऐश्वर्य प्रसक्ताना मी पैशामागे धावतो आहे, मी भोगांमध्ये धावतो आहे आणि इकडे मी आध्यात्मिक जीवन पण व्यापन करण्याचा प्रयत्न करतो आहे, हे चुकीचं आहे. भोगा सगळंच करा, इथे कुठेच म्हटलेलं नाही आहे करू नका. म्हणजे गृहस्थांसाठी मी म्हणतो आहे की ते करायला हरकत नाही आहे म्हणतात भगवंत, परंतु तेच उद्देश होऊ देऊ नका लाईफचं. हे सारखं भगवंत सांगतायत. किंवा श्रीरामकृष्ण जेव्हा म्हणतायत की ईश्वर दर्शन करणं हे आपलं कर्तव्य आहे, याचा अर्थ पैसा कमावणं
अर्थ आणि काम हे उद्देश नाही आहे. हे विचार करायला हा विचार करायला पाहिजे. भोग म्हणजे बरेच वेळा आपल्याला म्हणजे काय आश्रम लोकांना किंवा संन्यासी लोकांना सदैव लोक विचारतात काय हे सगळं सोडून द्यायचं का, मग म्हणजे आम्ही एन्जॉय करायचं नाही का, मग आम्ही काही भोग भोगायचे नाही का, मग आम्ही आनंद करायचा नाही का. कोणी नाही सांगितलं आनंद करायसाठी, सगळं करायला सांगितलं आहे. फक्त लोणचं किती खायचं हे तुम्ही ठरवायला पाहिजे. लोणचं ती जेवणामध्ये टेस्ट येण्यासाठी मी ते खाणार की ते मुख्य अन्न म्हणून खाणार हे तुम्ही तुमचं ठरवा. मुख्य अन्न जर खाल्लं तर तुमचं दुसऱ्या दिवशी पोट बिघडलं, तब्येत बिघडली. आणि जर ते नुसतं टेस्ट म्हणून खाल्लं तर तुम्हाला ते पचनासाठी उपयोगी आहे. तर ह्या गोष्टीचा अतिरेक करू नका. थोडक्यात भगवंतांनी तेच सांगितलं आहे. म्हणून ते म्हणतात की भोगै ऐश्वर्य प्रसक्तानाम तया अपरुत चेतसाम, की जे लोक फक्त अर्थ आणि कामामध्ये आहेत त्यांचं काय होतं की अपरुत चेतसाम, त्यांची बुद्धी ही काम करत नाही. त्यांची बुद्धी फक्त मग पैसा कसा मिळवायचा आणि काय करायचं याच्याच मागे लागते. दुसरं त्यांना काही सुचत नाही. म्हणजे बघा की सगळ्यात जास्त इंटेलिजंट लोक, ज्यांना जास्त बुद्धी आहे, तेच लोक जास्त करप्ट आहे. बघा हे IAS लोक, हे लोक मोठे मोठे लोक, तेच सगळ्यात जास्त करप्ट आणि तेच सगळ्यात मोठे मोठे स्कॅम करणारे लोक आहेत. म्हणजे याच्यासाठी बुद्धी ही वेगळ्या प्रकारची बुद्धी लागते. नुसतं इंटेलिजन्स असून चालत नाही. ती बुद्धी लागते, ती वेगळ्या प्रकारची बुद्धी लागते इथे. म्हणून ते म्हणतात की या भोग ऐश्वर्यामध्ये की भोग आणि अर्थ हे आपलं जीवनाचा उद्देश नाही आहे. आणि इथे म्हणतात की असं जर तुम्ही केलं की समाधौ न विधीयते. इथे त्यांनी म्हणत आहे की अशा प्रकारे जर आपण लाईफ लीड करत बसलो तर आपलं माइंड काही प्युअर म्हणजे पवित्र होणार नाही आहे. म्हणजे कर्मयोगाचा उद्देश काय आहे की मन शुद्ध करायचं, मन पवित्र करायचं, किंवा मनाला तुम्हाला काय म्हणतात त्याला समभावाने घेऊन जायचं आहे. हे आहे उद्देश कर्मयोगाचं. मग हे उद्देश केव्हा सफल होईल की जेव्हा तुमच्या कामना वासना मनातल्या निघून जातील. बहुशाखा म्हणजे आता सध्या आपलं मन जे वेगवेगळ्या प्रकारकडे वळलेलं आहे, हे वेगवेगळ्या प्रकारेकडे मन आणून एकत्र करायचं आहे. तेव्हाच त्या सुईतनं तो धागा जाणार आहे. त्या सुईला जर त्या धाग्याला जर जास्त ते असे फायबर निघाले असतील तर सुई जाणार नाही. हे बहुशाखा जर मन असेल तर तुमचं मन एकत्रित होणार नाही. आणि एकत्र जर मन नसेल तर तुमचं समत्व साधणार नाही. आणि समत्व जर साधलं नाही तुमचं मनाचं तर तुमच्या हातनं कर्मयोग होणार नाही. म्हणून कर्मयोग व्हायचा असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी आचरायला पाहिजे. म्हणून भगवंत इथे अशा लोकांचं निंदा करतात की ज्या लोकांची फक्त ऐश्वर्य म्हणजे कामासाठी आणि अर्थासाठीच ज्यांची धावपळ आहे, या दोघांशिवाय ज्यांच्या समोर उद्देश नाही आहे, त्यांनी समजून घ्यावं की हा कर्मयोग आपल्यासाठी नाही आहे. वी आर नॉट फॉलोईंग कर्मयोगा. हे आहे प्री रिक्विजिट. हे जर असेल तर मग कर्मयोग करा. अच्छा बरं ठीक आहे, माझ्यामध्ये आता ह्या गोष्टी आहेत, प्रत्येकामध्ये आहेत. कोणाला मध्ये जास्त असतील, कोणामध्ये कमी आहेत. म्हणजे असं काही नाही आहे की इतक्या सगळे लोक आहेत म्हणजे सगळेच काय म्हणजे त्या प्रकारच्या त्या स्टेजचे लोक आहेत, सात्विक लोक आहेत, बाबा तुम्हाला नाही येत असं वरती जायला असेल तर नाही, तर आमचं काम नाही आहे. ते संन्यास लोकच करू शकतात किंवा ते फक्त तुम्हीच लोक करू शकता, आम्हाला शक्य नाही आहे. तर इथे याच्या पुढच्या श्लोकानंतर भगवंत म्हणत आहेत, आपण बघू पुढच्या क्लासमध्ये ते की हे कर्मयोग कसा इम्पॉर्टंट आहे की जो कितीही तो पैशामध्ये आणि भोगामध्ये आसक्त जरी असला तो, तर त्यांनी जर थोडं जर सुरू केलं तर असा माणूस पण तो स्वतः चेंज होऊ शकतो. म्हणजे अशा माणसामध्ये पण चेंज होण्याची क्षमता आहे. त्याच्यामुळे इथे भगवंत ते सांगतायत, पुढच्या श्लोकामध्ये सांगतील याच्यानंतर की तू म्हणजे मी जर समजा स्वतः म्हणलं की माझ्यामध्ये जर ह्याची आसक्ती जास्त आहे तर मग ती कशी काढायची, त्यासाठी मी काय करायला पाहिजे, त्याचं पण गणित सांगतात पुढे भगवंत. की भगवंतांनी सगळ्यांना इन्क्लूड केलेलं आहे. भगवंतांनी कोणाला एक्सक्लूड केलेलं नाही आहे की बाबा काही हा क्लास आहे की रिझर्व कॅटेगरीज लोक आहे, या लोकांसाठीच फक्त कर्मयोग आहे. हा कर्मयोग प्रत्येक प्राणी माणसासाठी आहे. हेच इथे भगवंत सांगतायत आणि हे सांगून आपण इथे थांबू शकू. बोला.
इथे व्यवसायात्मिक बुद्धी म्हणजे डिस्क्रिमिनेटिव्ह बुद्धी, की धर्म अधर्माचा विचार, कार्य अकार्याचा विचार. समजा मी संन्यासी आहे आणि मी जर गृहस्थाचं कर्म केलं तर मला चालणार आहे का? नाही चालणार आहे, ते अधर्म होईल. एखाद्या गृहस्थाने जर संन्यासाचं काम केलं म्हणून ते याला सांगतायत की बाबा तू क्षत्रिय आहे, तू आता संन्यास घेऊ शकत नाही, तू भिक्षापात्र घेऊन जाऊ शकत नाही, तो तुझा स्वधर्म नाही आहे. म्हणजे स्वधर्मापासनं च्यूत माणूस केव्हा होतो? की जेव्हा त्याची डिस्क्रिमिनेटिव्ह पॉवर गेलेली असते. व्यवसायात्मक बुद्धी, हां, की ज्या वेळेस आपलं मन व्यवसायात्मिक असतं, की ज्या वेळेस मन आपलं सम असतं, ती बुद्धी म्हणजे व्यवसायात्मिक बुद्धी. आणि अशी बुद्धी जेव्हा असेल, अव्यवसायात्मिक म्हणजे काही डिस्टर्ब, त्याला कळत नाही आहे की मी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कुठला धर्म कुठला अधर्म हे मला कळत नाही आहे. त्या युधिष्ठिर नाही, दुर्योधनासारखं, की दुर्योधन म्हणतो आहे की धर्म काय अधर्म काय मला कळत आहे, पण मी फॉलो करू शकत नाही आहे, नुसतं कळून चालत नाही आहे. हां, व्यवसायात्मक बुद्धी नाही आहे त्याला, की मी काय करायला पाहिजे. मला भोग कोणाला ओळखत नाही आहे, प्रत्येकाला भोग आपल्याकडे ओळखतात. ही माया ही सदैव आपल्याला आकृष्ट करत असते. ह्या ब्रह्माकडे कोणी जात नाही, सगळं आपण पळतो त्या मायाच्या मागे. व्हेरी इझी, माया तुम्हाला सदैव भुलवू शकते. आपण सगळे त्या मायाच्या राज्यामध्ये प्रवास करत असतो. त्याच्यामुळे ही बुद्धी काही सहज येणं शक्य नाही आपल्यामध्ये. ती तुम्हाला सदैव खाली ड्रॅग करत असते, सदैव खाली ओढत असते, सदैव भोगाकडे येऊन जाऊ शकत असते. आता मी इथे बसलो आहे, इथे मला खूप गरम होते आणि मला काय AC लावून मला छानच वाटेल किंवा हां चांगला AC आहे घरामध्ये, कोणा वाटणार नाही AC नसावं रूममध्ये. तर भोगाकडे ही प्रत्येकाचीच बुद्धी जात असते आणि प्रत्येकाचंच माइंड जात असतं. पण व्यवसायात्मक तिथे बुद्धी अशी ज्याची आहे की ज्या माणसाची खरी म्हणजे त्याला धर्म अधर्म कर्तव्य अकर्तव्य हे त्याला कळलेलं आहे पूर्ण, आणि त्याप्रमाणे तो जायचा प्रयत्न करतो आहे. ही झाली व्यवसायात्मक बुद्धी. ठीक आहे. तर यानंतर पुढचा श्लोक आपण म्हणजे पुढचा सब्जेक्ट हळू पुढच्या क्लासमध्ये बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.